प्रश्न: संपूर्ण वस्तू आत बसवण्यासाठी ती काय करते? उत्तर: ती आधी जागा नीट मोकळी करते आणि व्यवस्थित तयारी करते. नंतर हळूहळू आणि काळजीपूर्वक वस्तू आत बसवते. सगळं योग्य प्रकारे बसावं म्हणून संयम ठेवते आणि कोणतीही अडचण येता काम पूर्ण करते. प्रश्न: त्या जागेत बोट का वापरतात? उत्तर: काही गोष्ट तपासण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी बोट वापरतात. यामुळे आत काय स्थिती आहे हे कळते. अचूकता मिळवण्यासाठीही मदत होते आणि ही एक सामान्य तपासणीची पद्धत आहे. प्रश्न: लोकांना जास्त करून करण्याची इच्छा केव्हा होते? उत्तर: जेव्हा वेळ आणि मूड योग्य असतात तेव्हा इच्छा वाढते. मन शांत असेल तर उत्साह येतो. परिस्थिती अनुकूल असेल तर अधिक आनंदाने करता येते. प्रश्न: उंच व्यक्तीसोबत काम करताना काय होते? उत्तर: उंचीमुळे थोडा ॲडजस्टमेंट करावा लागतो. संतुलन आणि योग्य पोझिशन ठेवावी लागते. थोड्या वेळाने सर्व सहज होते आणि शेवटी व्यवस्थित पार पडते. प्रश्न: कमरेखाली हात ठेवल्यास काय होते? उत्तर: हात ठेवल्याने त्या भागाला आधार मिळतो. बॅलन्स राखण्यासाठी मदत होते. शरीर स्थिर राहते आणि ही नैसर्गिक हालचाल असते. प्रश्न: ती आपली फळे कधी शेअर करते? उत्तर: जेव्हा ती तयार असते तेव्हा शेअर करते. विश्वास आणि योग्य वेळ महत्त्वाचा असतो. तिच्या इच्छेनुसार ती परवानगी देते. प्रश्न: कोणती जास्त वेळ बसून उड्या मारते? उत्तर: जी गोष्ट फ्लेक्सिबल असते ती जास्त वेळ करू शकते. तिची स्टॅमिना जास्त असते. ती थकवा येता जास्त वेळ टिकते. प्रश्न: कोणत्या वयात जास्त एन्जॉय करतात? उत्तर: तरुण वयात एनर्जी जास्त असते. उत्साह आणि उत्सुकता वाढलेली असते. त्यामुळे त्या काळात जास्त एन्जॉय करतात. प्रश्न: जर एखादी गोष्ट सतत केली तर काय होते? उत्तर: जास्त केल्यामुळे थकवा येतो. ऊर्जा कमी होते. विश्रांतीची गरज भासते आणि संतुलन ठेवणे महत्त्वाचे असते. प्रश्न: जास्त वेळ टिकण्यासाठी काय करावे? उत्तर: नियमित सराव करावा. स्टॅमिना वाढवावी. योग्य आहार आणि विश्रांती घ्यावी आणि शरीराची काळजी घ्यावी. प्रश्न: कोणती गोष्ट एका बाजूनेच ठोकली जाते? उत्तर: खिळा एका बाजूने ठोकला जातो. त्यामुळे तो घट्ट बसतो आणि स्थिर राहतो. प्रश्न: झोपताना योग्य काळजी काय घ्यावी? उत्तर: शरीर झाकून घ्यावे. आरामदायक स्थितीत झोपावे. योग्य वातावरण ठेवावे आणि पूर्ण विश्रांती घ्यावी. प्रश्न: उघडे ठेवलेले सामान पाहिल्यावर काय होते? उत्तर: उघडे सामान धूळ खातं. खराब होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ते झाकून ठेवणे आवश्यक आहे. प्रश्न: कोणाचे सामान नेहमी स्वच्छ दिसते? उत्तर: जी व्यक्ती स्वच्छता राखते तिचे सामान सुंदर दिसते. नियमित साफसफाई केल्याने वस्तू चांगल्या राहतात.